मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, 2 फेब्रुवारीच्या दिवशी सरस्वती मातेचा जन्मदिवस आहे. तर सर्वांना सरस्वती जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सरस्वती माता आपल्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करो, अशी मी सरस्वती मातेला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमधून आपण ऐकणार आहोत सरस्वती देवीची आराधना कशी करावी, कोणत्या मंत्राचा स्तोत्राचा जप करावा, कसा विधी आहे आणि कोणत्या स्तोत्राचे पाठ करावे ज्याच्याने सरस्वती माता आपल्या मुलांची बुद्धी तीव्रतेने वाढ होईल. तर देवी भागवत पुराण बरेच काही अजून बाकी आहे. तर देवी भागवत पुराणातील सरस्वती देवीची आराधना कशी करावी, पुराणातीलच संपूर्ण भाग अजून चालू आहे. थंबनेलवर वरती येत नाही, पण मध्ये तुम्ही ज्यावेळेस क्लिक करणार तर तुम्हाला देवी पुराणाचेच माझ्या व्हॉईसमध्ये तुम्हाला सांगेल मी की देवी पुराणाचा भाग आहे असं. तर देवी भागवत पुराणातील आपण जे महत्त्वाचे मंत्र आहे तर ते आपण, आणि कोणते स्तोत्र आहे कुणालाच माहिती नाही आहे की देवी भागवत पुराणामध्ये खूप काही मंत्र आहे, खूप काही स्तोत्र आहे. मी म्हणजे लाल पेनाने अंडरलाईन करून देत आहे की कारण की भविष्यामध्ये माझी मुलं जर पुराणं उघडतील पुढे की आई आपली मम्मी पुराणं वाचत होती तर कशी पुराणं आहे, तर प्रत्येक पानावर असं अंडरलाईन करून देते लाल पेनावर महत्त्वाचे जे मंत्र आहे, महत्त्वाचा जो उपाय आहे, महत्त्वाचं जे स्टिप आहे ते संपूर्ण मी प्रत्येक पेजवर महत्त्वाचे असं अंडरलाईन करून देते की पोरं माझे वाचतील पुढे जाऊन. जर माझी सुटकेस केलेली मी संपूर्ण पुराणांची पुस्तकांची स्पेशल आणि संपूर्ण पुराणं लाल वस्त्रामध्ये व्यवस्थित ठेवलेले, रोज त्यांना माझं डोकं लावते, मी मस्तक आशीर्वाद घेते त्यांच्या पुराणांचा, हात लावते, हात फिरवते. आपण पुराणांना कथांना आपण नुसता हात लावला, स्पर्श केला तरी पण आपले सर्व संपूर्ण पाप जळून भस्म होतात. वाचल्याने आपल्या सर्व मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात. श्रवण पठण केल्याने आपले 72 पिढ्यातील जे पितर नरकात असतील तर ते नरकातून बाहेर येऊन ते संतुष्ट होतात. त्याशिवाय शिवलोकाची, विष्णू लोकाची, लक्ष्मी लोकाची, वैकुंठ लोकाची 12 तीर्थांमध्ये स्नान केल्याची आणि 4 धाम यात्रा केल्याची, प्रयाग तीर्थामध्ये रोज स्नान केल्याचे, आपण रोज पुराण श्रवण करतो तर त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य आपल्याला घर बसल्या एवढं मिळतं. तर एवढं या पुराणांमध्ये एक एक शब्द माझ्या मनाचा, मला काहीच ज्ञान नाही आहे. माता सरस्वती मला ज्ञान देवो की मी तुम्हाला चांगलं सांगू आणि तुमच्यापर्यंत मी पोचत राहो, अशी ही बुद्धीची देवी सरस्वती माता माझ्या जबानवर, माझ्या जिभेवर हमेशा विराजमान राहो, माझी व्हॉईस चांगली राहो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मी समजूत घालून तुमच्यापर्यंत पोचू. हर कथा आणि हर शब्दाचा अर्थ तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करू, अशी ही वीणा देवी ज्ञानच्या देवीला मी प्रार्थना करते की तू माझ्या सर्व मनोकामना आणि माझ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. कोणाला दुःख दारिद्र्य देऊ नको, कारण आपल्या घरात दिवसभरातून सुद्धा 7 वेळा माता सरस्वती, लक्ष्मी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे रोज 7 वेळा प्रवेश करतात. तर आपण त्यावेळेस जे काही चांगलं बोलतो आणि माता लक्ष्मीचा येण्याचा वास राहतो, क्षणिक असा आभास राहतो. तुम्हाला त्या साक्षात उभ्या राहून दिसतील का माता राणी? आपण जसे उभे राहतो, कोणी आलं आपल्या भेटायला येतात पण सूक्ष्म स्वरूपात येतात. असा हलकासा वारा येतो, आपल्या हृदयाला एक जागृतची लहर लागते की कोणीतरी आलेलं आहे, असं लहर की ज्यावेळेस आपण चांगले पॉझिटिव्ह बोलतो. आणि खरं तर म्हणजे आपल्या घरांमध्ये पॉझिटिव्हच ऊर्जा बोलायला हवी. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी शब्द एवढे ताकदवार पॉवरफुल राहतात. आपल्या मुलांसाठी आईवडिलांनी जे बोललेले शब्द राहतात खूप पॉवरफुल राहतात, त्याच्यात खूप ताकद राहते. तर आपल्या मुलांसाठी केव्हाही भविष्यात आणि रोज दिवसातून 10 वेळा चांगलं बोलण्याची आपण सवय ठेवावी. केव्हा आपण संतापात बद्दुआ देतो, बद्दुआ हिंदी वर्ड येतात थोडं, मी पण माझा व्हिडिओ ऐकते तर बरेच काही शब्द हिंदी राहतात, थोडं समजून घेण्याचे करावे. कारण इकडे हिंदी लँग्वेज आमच्याकडे, मी बुरानपूरला राहते MP ला, घरात पण हिंदीच लँग्वेज चालते, पण मराठीत माझं एज्युकेशन झालं आहे तर वाचू शकते अच्छे तरीकाकन. तर थोडं समजून घेण्याचे करावे की काही वर्ड हिंदीत राहतील, जास्त तरी राहणार. मी मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करते समजवण्याचा, पण खूप वर्षापासून हिंदी बोलायची सवय झाली तर मध्ये शब्द येऊन जातील काहीतरी. तर आपल्या मुलांसाठी आपण चांगलंच बोलायचं
म्हणजे आपण जर आपल्या मुलांसाठी रोज चांगले चांगले बोलले, रोज चांगले चांगले बोलले, रोज चांगले चांगले आशीर्वाद दिले, तर एक दिवस असा येतो की आपण जे ताकदवार, जे पॉवरफुल आपल्या मुलांसाठी बोलतो, तर ते स्वप्न आपल्यासमोर उभे राहते. हे एवढी 100% गॅरंटी माझा अनुभव मी तुम्हाला सांगितलेला आहे. कोणाला पण आपले आई, वडील, भाऊ, बहीण जर निगेटिव्ह बोलत असतील, त्यांना एकच बोलायचं, आपल्यासाठी तरी आपण स्वतः चांगलं बोला. दुसरे आहेत ना खराब विचार करायला. खूप जण आपल्याविषयी खराब विचार करतात, आपल्याला माहीत नाही राहत, जवळचेच राहतात, पण कपट राहतो, ईर्ष्या राहते त्यांच्या मनामध्ये. दिखावाहून असं दाखवतात की मी खूप चांगलं आहे तुझ्या बाबतीत, पण काही लोक आपल्या जवळच राहतात, बिलकुल आपल्या बाजूला बसलेले राहतात, पण ते नुसतं दिखावा करतात, ढोंग करतात की मी तुझ्याशी खूप माझे चांगले संबंध आहे, पण आतून ते जळतात असे काही लोक राहतात. म्हणून आपण आपल्यासाठी चांगले शब्द बोलायला हवे, म्हणजे आपली प्रगती चांगलीच होईल, आपल्या मुलांसाठी सुद्धा चांगलीच होईल. म्हणून आपल्या मुलांसाठी आपण जे काही बोलू ते खूप पॉवरफुल बोलायचे, कारण की आपल्या जबानवर सरस्वती माता विराजमान राहते. आणि घरामध्ये वस्तू पुरुष प्रत्येक सेकंदाला 24 वेळा अस्तु अस्तु अस्तु, आपण चांगलं बोलतो, अस्तु बोलतात चांगलं होतं. काही निगेटिव्ह बोललं, अरे बघ मी बोललं की असं होणार आहे, आता दूध पडेल, समजून घ्या, अरे ते दूध उतं जाईल, ते ग्लास फुटून जाईल, बोलला आणि इकडे वास्तू पुरुष अस्तु, तो ग्लास फुटला. मुलांना रागवतो, मी बोलली होती ना ग्लास फुटून जाईल, तिथं ठेवू नको, कारण घरामध्ये 24 वेळा प्रत्येक सेकंदामध्ये अस्तु अस्तु बोलतात. म्हणून घरात पॉझिटिव्ह ऊर्जा, चांगलंच बोललं पाहिजे. तर सरस्वतीच्या मातेच्या आशीर्वादासाठी आपल्याला जे काही बोलायचं आहे ते चांगलेच बोलायचे, पॉवरफुल बोलायचं आहे. दररोज जर तुम्ही आपल्या मुलांसाठी देवघरामध्ये एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती, त्या अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्यामध्ये, रक्षा म्हणजेच राख, त्या पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. आणि सरस्वती मातेचा मंत्रसुद्धा तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल. सरस्वतीयै नमः, ओम सरस्वतीयै नमः, साधा सरळ मंत्र. काही संस्कृतमध्ये मंत्र राहतात, आपले उच्चार वगैरे गलत होऊन जातात, तर तसं पण चालत नाही. सिंपल जो बीज मंत्र राहतो ना, फक्त पाहिजे श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वासाने जे काही आपण करतो ते आपल्या मुलांसाठी चांगलं घडतं आणि मनामध्ये बी चांगले विचार राहतात. आपल्या हृदयामध्ये ज्यावेळेस आपण पूजा पाठ करतो ना, आपण जशी दिवाबत्तीची तयारी करतो तसेच आपल्या हृदयात नवीन प्रकाश पडतो, अंधाराचा नाश होतो घरामध्ये. ज्यावेळेस दिवाबत्ती संध्याकाळी करतो, दरिद्रताचा नाश होतो. तर ओम सरस्वतीयै नमः, ओम सरस्वतीयै नमः. माळा नका घेऊ हातात, नसणार पण तर 5 मिनटं, 4 मिनटं, 2 मिनटं, वेळ नाही 11 वेळा हातात ग्लास धरून घ्या आणि मनाने जी काही तुमची इच्छा असेल आपल्या मुलांसाठी बोलायची असेल, त्या पाण्यामध्ये बोलून फुंक मारून ते पाणी तुमच्या मुलांना प्यायला देऊन द्या. नक्की 100% खरंच तसं होईल, एवढं माझी गॅरंटी मी तुम्हाला खरोखर सांगते. हे आळी भोळी माझी जी सेवा भक्ती मी करते तेच तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्ही माझा व्हिडिओ स्वयंपाक करता करता लावू शकता, तुमचा आरामाने स्वयंपाक होऊन जाईल. तुम्ही देवपूजा करता करता लावू शकता, झोपण्याच्या वेळेस लावू शकता, दुपारी बसले आहे कोणाची निंदा असेल ती करण्यापेक्षा आपल्या पुराणांचे व्हिडिओ ऐका, त्याच्याने बी आपल्याला चांगले पुण्यफळाची प्राप्ती होते. तर आजचा हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त जणांना शेअर करायचा. तर सरस्वती देवीची आराधना आपल्याला कशी करायची, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर मित्रांनो, कमेंट्स आले होते की ताई स्वामी चरित्र सारामृताचा 25वा अध्याय आम्हाला स्क्रीनवर दाखवा. तर वेळ भेटला तर खरोखरच नक्की दाखवेल स्क्रीनवर, नाहीतर मोबाईलने त्या बुकवर ठेवून तुम्हाला, जसा माझा 7वा अध्याय तुम्हाला पुस्तकाचंच रीडिंग केलेलं आहे, मी लर्न केलं आहे, तर ते तसं तुम्हाला दाखवून देईल. तर कमेंट्स आले होते की स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक कुठं मिळेल. तर स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक तुम्हाला नित्यसेवाचं पण आणि ते पुस्तक पण तुम्हाला केंद्रामध्ये भेटून जाईल. नाही तर कुठल्याही तुम्ही जे पुस्तकं पुराणं जिथं भेटत असतील, नॉर्मली महालक्ष्मीची व्रतकथा, महात्मे याने बुक जिथे मिळतात स्टेशनरी वगैरे, तिथं भेटून जाईल तुम्हाला ते पुस्तक. अजून एका जणाची कमेंट्स आली होती की शिव महापुराण आम्हाला तुम्ही जे सांगितलेलं आहे मराठीत, तर ते आम्हाला कुठं मिळेल.
तर मी ते ऑर्डर करून मिंत्रावरून मागवलेलं होतं. तर तुम्ही ऑर्डर करून मिंत्रामधून मागवू शकता. पण मग एक वेळा वाचलं आणि कुठेतरी ठेवलं. त्यांचे असं काहीतरी चांगल्या दिवशी जेवढे पुराणं राहतात त्यांना छान लाल कपड्यावर पाटावर बसवून सर्वांना दिवा अगरबत्ती ओवाळावी, त्यांना फूल स्पर्श करावा वारंवार, मध्ये मध्ये केव्हा केव्हा काही तिथ्यांवर नाही म्हणजे मी तर तुम्हाला ऐकवते, पण केव्हा केव्हा जरुरी नाही की सर्वच पुराणं तुम्हाला ऐकवेल आता एकाच टाईमाला. सर्वांच्या 2-2 लाईनी, एक एक शब्द जे महत्त्वाचे असे वाचावे, त्यांना नमस्कार करावा. नाही तर घेतले पुराण पडलेले जाळे जमटे लागताय ते बलकी दोष लागतील. तर व्यवस्थित सेवा पूजा पाठ करणार तर पुराणं आणा, नाही तर आपले यूट्यूबला बी श्रवण केले तरी पण चालेल. पुराणांचे बी नियम राहतात. नॉनव्हेज वगैरे तर नाही घरात हे करत. तर ज्या ठिकाणी तुम्ही पुराणं ठेवले, किचन हे काही कोणाचं किचन देवघरात राहतं तर तिथे तुम्हाला पुराणं एकदम सेफ जागेमध्ये चांगल्या जागेत ठेवावं लागतील, की जिथे की मासिक पिरियड, सूतक, नॉनव्हेजचे हात वगैरे असं. आणि जर पुराण वाचत आहे त्यावेळेस तुम्हाला नॉनव्हेजचे पण पालन करावे लागेल. तर अशा या कमेंट्स आल्या होत्या, तर त्याच्यावर हे रिप्लाय आहे. तर आता आपण सरस्वती देवीची आराधना करूया. श्री गणेशाय नमो नमः. नारद म्हणाले, प्रभू, आपल्या अमृत मधुर वाणीने आतापर्यंत मी सर्व वर्णन ऐकले. आता मला असे सांगा की प्रकृतीचे पूजन कसे करावे, कोणत्या देवीची पूजा करावी आणि कोणत्या देवीची पूजा कुणी आरंभली, तिचा प्रचार मृत्यूलोकीमध्ये कसा झाला, कोणत्या प्रकारे पूजन केले गेले, स्तुती कशी केली गेली आणि तिचे स्तोत्र, ध्यान, माहिती, चरित्र सांगा. तिच्याकडून कुणाकुणाला वर प्राप्त झाला हे सर्व तुम्ही मला सांगू शकणार का? तर हे पूजन कसे करावे ते सांगावे. त्यावर नारायण सांगू लागले, वत्सा, असे आहे की तर मग एक ऐक. मूळची एक आदी प्रकृती 5 रूपात विभागलेली ती रूपे अशी आहेत. गणेश, माता दुर्गा, दुसरी राधा, तिसरी लक्ष्मी, चौथी सरस्वती आणि 5वी सावित्री. हे तुला मी सांगितलेच आहे. पण शिवाय 5 जणांच्या पूजाविधी, महात्मे, दिव्य स्तोत्र, अमृतमधुर चरित्र वगैरे गोष्टी वेद, पुराणे, शास्त्र, तंत्रमार्ग यामध्ये आलेले आहेत. त्यांचे पुन्हा वर्णन करण्याची आपल्याला काही गरज नाही, कारण की तुला लक्ष्मी चरित्र सांगून दिलं, राधाचं चरित्र सांगून दिलं, गणेश पुराणाचं चरित्र सांगून दिलं, दुर्गा मातेचं चरित्र सांगून दिलं, सावित्रीने सत्यवानचा प्राण कसा यमदेवापासून आणवलं, तर सर्वांचे तुला हे चरित्र सांगून दिले. पुन्हा ते वर्णन करण्याची आपल्याला गरज नाही असे सांगितले. पण प्रकृतीचा अंश व कला यापासून ज्या देवी उत्पन्न झाल्या आहेत त्याचे मात्र आपले सांगोपांग वर्णन करतो, ते आपले बाकी आहे. तर आता नीट ध्यान देऊन ऐक बर का. कालिका, वसुंधरा, गंगा, षष्ठी, सटवी, मंगलचंडिका, तुळस, मनसादेवी, निद्रादेवी, स्वदा, स्वाहा आणि दक्षिणा या सर्वच प्रकृतीच्या अंशरूप आहेत. त्याचे पावन चरित्र तसेच कर्मसिद्धात आहे. दुर्गा व राधा यांचे सुद्धा चरित्र संक्षेपणात सांगतो. सर्वप्रथम सरस्वतीविषयी तुला सांगतो. आज मी तुला संपूर्ण सरस्वती देवीची आराधना कशी करायची, सरस्वती स्तोत्राचे मंत्र कोणते जपायचे, सरस्वती मातेला कोणत्या गोष्टीच्या म्हणजे कोणते नैवेद्य द्यायचे की ज्याच्याने सरस्वती माता खूप प्रसन्न होईल, सरस्वती मातेचे ध्यान कसे करायचे, सरस्वती माताची 16 उपचारांनी पूजन कसे करावे, सरस्वती मातेचे मंत्र कसे जपावे आणि त्यांना सिद्ध कसे करावे, हे यजुर्वेदातील कान्व शाखेत जगत माऊलीने सरस्वतीची पूजा कोणत्या प्रकारे केली होती संपूर्ण तुला मी माहिती आज या अध्यायाद्वारे सांगेन. तर मग सर्व लोक या लोककल्याणासाठी सरस्वती मातेविषयी मी तुला संपूर्ण माहिती देतो. सर्वात प्रथम सरस्वती पूजा कोणी केली होती? सर्वात प्रथम सरस्वती पूजा श्रीकृष्णाने प्रचलित केलेली आहे. सर्वप्रथम सरस्वतीची पूजा श्रीकृष्णाने प्रचलित केली आणि त्या सरस्वतीचा महिमा असा आहे की ज्याच्यावर तिची कृपा झाली तर मूर्खसुद्धा विद्वान बनतो. ती वीणाधारिणी कामतुरा देवी राधेच्या मुखातून जन्मलेली आहे. सर्वप्रथम ही वीणा देवी सरस्वती माता ही सर्वप्रथम श्रीकृष्णाने प्रचलित केली, राधेच्या मुखातून जन्म घेतलेला आहे. तेव्हा कामवासनेच्या आवेगामुळे ती कृष्णाची संगाची अपेक्षा करू लागली. अंतर्यामी कृष्णाने तिचे सरस्वतीचे भाव जाणले. मग त्या सर्व लोकजनातीत कृष्णाने काही हितकारक, सत्य, शुभ परिणाम साधणारे असे 2 शब्द तिला सांगितले. मग तो म्हणाला, हे साध्वी ऐक, चतुर्भुज नारायण माझ्या अंशापासून झालेला आहे.
कृष्णाने सांगितले की चतुर्भुज नारायण हा माझाच अंश आहे, पण तो सौंदर्य, गुण, तारुण्य या सर्व बाबतीत माझ्याप्रमाणे आहे. तो स्त्रियांचे मनोभाव ओळखतो, पण त्याची वासनाही पुरवतो. तुला त्याचे सौंदर्य कसे आहे ते सांगतो. कृष्णाने चतुर्भुज रूप विष्णूंची लीला सांगितली की कसे रूप आहे त्याचे वर्णन केले. त्याचे रूप असे आहे की करोडो मदनाचे सौंदर्य एकत्र केले तरी त्याच्यासमोर ते फिक्केच आहे. त्याच्या अंगाच्या ईश्वरी गुणांची तर मोजदाद होणारच नाही. पण जर तू माझ्या सहवासाची अपेक्षा करशील तर त्यात तुझेच अकल्याण होईल. त्याचे कारण असे आहे की माझ्याजवळ असणारी राधा तुला टिकू देणार नाही. काय सांगितलं कृष्णाने सरस्वतीला की माझ्याजवळ जी राधा आहे ती तुला टिकू देणार नाही. ती फार शक्तिशालिनी आहे. आपल्या अश्री त्याचे रक्षण बलवान करू शकते. जो स्वतःच दुर्बळ आहे तो दुसऱ्यांचे कसे काय रक्षण करेल. मी सर्वेश्वर आहे, सर्वांचे शासन करता आहे, हे जरी खरे असले तरी राधा मात्र अपवाद आहे. तिच्यावर माझी आज्ञा चालू शकत नाही. ती रूपाने, गुणाने, सामर्थ्याने माझ्याच प्रमाणे आहे. बरे तिला सोडून मीही राहू शकत नाही. कृष्ण म्हणाला मी राधाशिवाय राहू शकत नाही, राधा माझ्याशिवाय राहू शकत नाही, कारण माझ्या प्राणाची अधिष्ठात्री देवी राधा आहे. माझे जे हे प्राण आहेत याची अधिष्ठात्री देवी ही राधा आहे. आपला प्राण गमावण्याची जोखीम कोण घेईल बरं. पुत्र हा प्राणापेक्षा प्रिय असतो असे म्हणतात, पण खरोखर तसे नसते. तेव्हा हे रूप गर्विते, तू वैकुंठात जा, तेथे तुझ्या मनाची तृप्ती चतुर्भुज नारायण करेल, असे सरस्वतीला कृष्णाने सांगितले. वैकुंठनाथसह तू चिरकालपर्यंत वैकुंठ लोकामध्ये सुख भोगशील. तेथे लक्ष्मी पण आहेच, पण ती तुझ्यासारखी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्या अधीन नाही, पण तुझ्यापेक्षा रूपाने, गुणाने व प्रभावाने कमी पण नाही. तेव्हा तेथे तुम्ही दोघी सवती सुखाने एकत्रित नांदाल. सरस्वती आणि लक्ष्मी दोघी सवती एकत्रित नांदाल. वैकुंठनाथ हरीसुद्धा तुम्हा दोघांमध्ये भेदभाव करणार नाही, असे कृष्ण रूपामध्ये सरस्वतीला चतुर्भुज नारायणाचे वर्णन सरस्वती मातेला सांगितले. आणखी एक गोष्ट नीट ऐकून ठेव. अखिल ब्रह्मांड माघ महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला तुझा विद्यारंभ केला जाईल. आणखी एक गोष्ट आहे की माघ महिन्यातील शुक्ल पक्षातल्या पंचमी तिथीला तुझा विद्यारंभ केला जातो. त्यावेळच्या महोत्सव मानव, मनु, देव, मुनी, मुमुक्ष, वसु, योगी, नाग, सिद्ध, गंधर्व, राक्षस असे तुझी सर्वजण तुझी भक्तिभावाने षोडोपचारे पूजा करतील. असे प्रत्येक कल्पांत म्हणजे ज्या ज्या युगापर्यंत तुझं बसंत पंचमी हा जन्मदिवस सर्वजण पूजतील, सर्वजण तुझा हा जन्मदिवस साजरा करतील. जो साजरा करणार नाही तो मूर्ख, अपेज राहील. त्यावेळी घट मांडून अगर पुस्तक स्थापन केले आणि तुला जर आव्हान केले, कोणी चौरंगावर पिवळा कपडा आथरून तुझी स्थापना केली आणि तुला आव्हान करतील, मग यजुर्वेदाच्या कान्व शाखेत सांगितलेल्या रीतीने तुझी ध्यान, स्तुती यासह तुझे अर्चन या अध्यायाचा कथाचा श्रवण पठण करेल. तुझे कवच सोन्याच्या पत्रावर अष्टगंधाने जर कोणी लिहून त्याच्या ताईतमध्ये तो गळ्यामध्ये जर बांधला, तुझे कवच सोन्याच्या पत्रावर अष्टगंधाने लिहून तो जर गळ्यावर या दंडावर बांधला, या दंडावर धारण करतील, पूजा समयी विद्वान लोक अशा प्रकारे अर्चना करतील तर ते खूप विद्वान, बुद्धिवान, हुशार होतील. एवढे सांगून स्वतः पूर्ण ब्रह्म असलेल्या श्रीकृष्णाने सरस्वतीचे पूजन श्रीकृष्णाने स्वतः केले. त्या दिवसानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश, अनंत सनकादिक मुनी, देव, ऋषी, राजे, प्रजानन आणि सर्व लोक ही सरस्वती मातेला पूजले जात असे. सरस्वतीच्या मातेच्या आशीर्वादाशिवाय दुसरे कुठलेही नाही. सरस्वती मातेची अगर आपल्यावर कृपा राहिली तर धन, धान्य, यश, कीर्ती, मान सन्मान सर्व गोष्टीमध्ये प्रगती होईल. तर सरस्वती मातेची आराधना रोज करावी. ओम श्रीम सरस्वती नमः, ओम सरस्वती स्वाहा, ओम सरस्वती नमः या मंत्राचा सतत 108 वेळा जप करावा. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, ओम महाकालिकाय नमः, ओम महाकालिकाय नमः, ओम महालक्ष्म्यै नमः, ओम महालक्ष्म्यै नमः, ओम महासरस्वत्यै नमः, ओम महासरस्वत्यै नमः असा तिघांचा जप करावा. म्हणजे अखंड लक्ष्मी स्थिर राहील अशी कृष्णाने
सरस्वतीला सांगितले की जो कोणी तुझ्या या तिघी मंत्रांचा ज्या घरामध्ये सकाळी नाही पण संध्याकाळी जर 3 माळा जो कोणी जप करेल, कसलेही कर्ज असो, कुठलेही काम अडचण असो, मार्गामध्ये अडचण येत असेल, 3 माळा 108 वेळा जर केल्याने त्यांची तिघांची ताकद एकत्रित बनेल तर कोणाचंच काही चालणार नाही, कुठलाही अडथळा त्या घरामध्ये येणार नाही. म्हणून जर प्रत्येक गोष्टींचा आशीर्वाद पाहिजे असेल, कुठल्याही अडथळा कामामधून दूर व्हायला पाहिजे असेल, तर या 3 मंत्रांचा जप करावा. ओ महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती नमः. या तिघी देवांचा 108 वेळा जप करावा. म्हणजे त्यांच्या सर्व इच्छा कामना सरस्वती माता लवकरात लवकर पूर्ण करतील. जे मुलं लहानपणी जन्माला येतात त्यांच्या आईने त्या मुलांच्या जिभेवर शहदने, सोन्याच्या तुकड्याने एम लिहावा, ओम लिहावा, स्वस्तिक काढावी, काहीतरी शहदने ओम काढावं बाळ जन्मताबरोबर, म्हणजे त्याची वाणी मधुर होईल. जे मुलं खूप मोठे होऊन जातात पण बोलत नाही, तर या कारणाने ते बोलत नाही. जसंच बाळ जन्माला आलं तर त्याला पाणी तर देतच नाही, पण दूध देण्याच्या अगोदर, आईचं दूध देण्याच्या अगोदर शहदने त्या बाळाच्या जिभेवर सोन्याने ओम लिहावा, म्हणजे त्याची वाणी एकदम मधुर राहील. सरस्वती वीणा देवीचा साक्षात त्या वाणीवर आशीर्वाद राहील. आणि जर जन्माला आलेल्याच्या वेळेस तुम्ही केलं नाही केलं, आठवण आहे नाही आहे, तर सरस्वती वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या, लहान असो मोठे असो, कुठल्याही आपल्या आईने आपल्या मुलांच्या जिभेवर ओम लिहावा सोन्याच्या तुकड्याने, नाही तर एम लिहावा सोन्याच्या तुकड्याने. असे हे देवी भागवत पुराणातील हा उपाय आहे. तर सर्वांनी आपल्या मुलांच्या जिभेवर हा उपाय नक्की करावा. आणि 108 वेळा ओम सरस्वती नमः या मंत्राचा जप करून ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यावे. मग नारदांनी त्यावर विचारलो, अहो वेदो नारायण महाराज, त्या पूजेची पद्धत, त्या पूजेचा ध्यान, त्या पूजेचे स्तुती मंत्र, त्या पूजेची स्तुती मंत्र, कवच, नैवेद्य, फुले, गंध, चंदन या सर्व गोष्टी मला तपशीलवार व्यवस्थित सांगा. मग नारायण सांगू लागले, वत्सा नारदा, यजुर्वेदाच्या कान्व शाखेत जगत माऊली सरस्वतीची पूजेची पद्धत जशीच्या तशी भागवत पुराणातील तुला मी सांगतो, आता ती ऐक. माघ महिन्यातल्या शुद्ध पक्षातल्या पंचमी तिथीला, अगर ज्या इतर शुभ तिथीला विद्यारंभ करायचा असेल तर भल्या पहाटे लवकर उठावे, नित्य स्नान आटपावे, कान्वशाकीय विधीने, तांत्रिक विधीने एक चौरंगावर कलश स्थापन करावा. प्रथम घटाच्या ठिकाणी गणपतीची पूजा करावी. गणपतीच्या पूजेच्या बगर सर्व पूजा आपल्याला अधुऱ्या आहेत. तर कुठल्याही पूजेचे फळाची जर आपल्याला प्राप्ती पाहिजे तर सर्वप्रथम घटाच्या पुढे गणपतीची पूजा करावी. नंतर सरस्वती मातेचे ध्यान करावे, आव्हान पूजा करावी, 16 उपचारांनी सरस्वती मातेचे पूजन करावे. वेद मार्ग, तंत्र मार्ग, त्यात नैवेद्यासाठी कुठले कुठले पदार्थ पाहिजेत सरस्वती मातेच्या, तर ते पदार्थ मी आता तुला सांगतो. सफेद वस्तूंमध्ये लोणी, दही, दूध, लाह्या, तिळाचे लाडू, ऊसाचा रस, साखर, गूळ, मध, खडीसाखर, पांढरे शुभ्र अक्षदा, पोहे, उकडीचे मोदक, तूप, सेंदेलोण, वापरलेले हविष्य मात्र, तीळ व गव्हाची कणिक यांचा तूप मिसळलेला चुरा, केळी, तुपाची केलेली पक्वानं, नारळ व नारळाचे पाणी, केशर, मुळा, आले, पिवळी केळी, बोरं, हंगामात उपलब्ध असलेली इतर सफेद रंगाची सुगंधित फुले, चंदनाची फुले, पांढरी वस्त्र, पांढरी फुले, शंख, सफेद फुलांचा हार, भूषणे अशा या सर्व वस्तू सरस्वती मातेला अर्पण कराव्या. याच्याने सरस्वती माता खूप प्रसन्न होते आणि आपले सर्व काही कल्याण होते. धनधान्याने आपल्याला देवी माता आशीर्वाद देते. आता मी तुला सरस्वती मातेचे कल्याणकारी व भ्रमाचा नाश करणारे स्तोत्र सांगते. ती सरस्वती शुभ्र अशा वर्णाची तर आहे, मुखावर तिच्या हास्य विलसित आहे, मनोहारिणी आहे. अशा त्या देवीचे तेज कोटी चंद्रांनाही निस्तेज करणार आहे. अग्नीप्रमाणे झळझळीत असे वस्त्र ती नेसली आहे. हातात तिने वीणा व पुस्तक धरलेले आहे. हातात वीणा व पुस्तक आहे. अंगावर रत्नजडित आभूषणे आहेत. ब्रह्मा, विष्णू, सदाशिव सहित तिची सर्व देव पूजा करीत आहेत. नारद, मुनी, ऋषी, मानव, मनु सर्वजण तिची पूजा करतात. अशा ऋषी मुनी मनमानवांनी वंदन केलेल्या शुभ्रवना, हास्यमुखी, मनोदायिनी, मनमोहिनी, वीणावादिनी सरस्वतीला मी सर्व भाव वंदन करते, असे तिचे ध्यान करावे. मग मंत्रोपचारपूर्वक
सर्व उपचार समर्पण करावे. नंतर तिची स्तुती करावी, कवच धारण करावे, भूमीवर साष्टांग दंडवत घालावा सरस्वती मातेला. ज्याची इष्टदेवता जर सरस्वती माता आहे त्याने नित्यपूजा सरस्वती मातेची पूजा करावी. मग इतरांना सुद्धा विद्यारंभ करत्यावेळी माघ शुक्ल पंचमी तिथी दिवशी सरस्वतीचे पूजन अवश्य करावे. सर्वांसाठी उपयोगी असा वेदोक्त मंत्र 8 अक्षरांचा, तथापि सर्वांसाठी असा 8 अक्षरांचा अगदी महाबीज मंत्राची दीक्षा मिळाली असेल तोच मंत्र जपावा. तर तो 3 वेळा जपला तरी सुद्धा आपल्याला 108 वेळा सरस्वती मातेचे पूजन केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. तर सामान्यपणे हा मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीम ओम श्रीम ह्रीम. ही 3 बीजे उच्चारून त्यानेच हात जोडून चतुर्थी विभूतीयुक्त सरस्वतीचे नाव पुढे अग्निपत्नीच्या नावाचा उच्चार करावा आणि या मंत्राचा 8 अक्षरांचा मंत्राचा जप करावा सदोसदी. आणि त्या 8 अक्षरांच्या मंत्राने लक्ष्मीला सुद्धा तुम्ही प्राप्ती करून घेणार. एवढा हा मंत्र पॉवरफुल आहे. तर कुठला मंत्र पॉवरफुल आहे? लक्ष्मी प्राप्तीसाठी पण आणि घरात आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पण, आपल्या मुलांच्या इच्छा कामण्यासाठी, गाडी घोडी बंगला जायदाद शेती प्रॉपर्टी सर्व काही श्रद्धा आणि विश्वासाने 8 अक्षरांचा हा मंत्र जपावा. ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा. 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 या 8 अक्षरांनी मंत्रांनी सर्व उपचार समर्पित करावे. माता सरस्वतीची आराधना 108 वेळा या मंत्रांनी मंत्रोपचारांनी सरस्वतीची आराधना करावी आणि नैवेद्य भोग आरती करावी. म्हणजे आपल्यावर महालक्ष्मीची अपार कृपा राहील आणि जे मागणार ते कल्पवृक्ष समार माता सरस्वती तुम्हाला लगेच प्रकट होऊन देईल. हा मंत्र सर्वात प्रथम भारतामध्ये पुण्य नदी गंगेच्या तीरावर नारायणाने वाल्मिकाला दिलेला होता. सर्वप्रथम पृथ्वीवर हा मंत्र नारायण भगवानाने वाल्मिकाला दिलेला होता. कोणता मंत्र? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा. कोणता मंत्र दिला नारायण भगवानाने वाल्मिकाला? ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा. कोणता मंत्र दिला? ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा. माझ्या मागे बोला, बरोबर बोला, श्रवण करा. म्हणजे आपल्याला वीणादेवी सरस्वती मातेची आपल्याला आशीर्वाद होऊन आपल्या वाणीमध्ये बी सरस्वती मातेचा आशीर्वाद राहील, बुद्धीमध्ये बी सरस्वती मातेचा आशीर्वाद राहील. व निरंतर वसंत पंचमीच्या दिवशी या मंत्राचा निरंतर जप करा. ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा. ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा. आपल्या मुलांना बोलायला लावा वसंत पंचमीच्या दिवशी. ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा. बोल बेटा, 1 वेळा बोल, 2 वेळा बोल, हाताची 5 वेळा बोटे बोलून त्यांना बोल. पहिले बोल हा मंत्र ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा असं बोलून त्यांच्याकडून दिवसातून 1-2 वेळा तरी हा मंत्र नक्की बोलून घ्यावा. पुढे मग एका सूर्यग्रहणाच्या वेळी पुष्कर तीर्थावर हाच मंत्र भृगु मुनींनी शुक्राचार्यांना दिलेला होता. सर्वप्रथम हा मंत्र गंगेच्या तीरावर नारायण भगवानाने वाल्मिकाला दिला. दुसऱ्यांदा भृगु मुनींनी शुक्राचार्यांना दिला. शुक्राचार्य दैत्य शुक्राचार्य खूप मोठे तपस्वी ऋषी आहे. भृगु ऋषी हे पण सर्वात मोठे तपस्वी आहे. कारण की भृगु ऋषीच्या कारणाने या पृथ्वीवर भगवान शिवशंकराचे पूर्ण लिंग नाही आहे, अवताराचे एक पण मंदिर नाही आहे, ब्रह्मदेवाचं मंदिर नाही आहे. त्याशिवाय आपल्याला हे पालन करता विष्णू भगवान याच्यासाठी निवडले गेले की कोण? सत्वगुण रजोगुण तमोगुण या भृगु ऋषींनी निवडलेले हे तिघांना की कोण पृथ्वीचे पालन करता निवडेल. आणि कोणामध्ये सत्वगुण आहे तर ते कोण आहे? भृगु ऋषी. आणि शुक्राचार्य दैत्य शुक्राचार्य, दैत्यांचे गुरु होते शुक्राचार्य. तर भृगु ऋषींनी शुक्राचार्यांना हा मंत्र दिला. नंतर एकदा चंद्रग्रहण समयी मरीची ऋषींनी बृहस्पतीला दिला हाच मंत्र. मरीची ऋषी जे जे खूप मोठे ऋषी तपस्वी यांचे नुसते नामस्मरण केल्याने आपले सर्व पाप जळून भस्म होतात. म्हणून तुम्हाला वारंवार प्रत्येक ऋषींचं वर्णन करून सांगते की कारण आपले सर्व पापे जळून भस्म व्हायला पाहिजे. आणि त्या ऋषी मुनींचे तीर्थाचे जेवढे त्यांनी तीर्थ केले ते आपल्याला त्याच्यातून थोडे तरी पुण्य मिळते. ऋषींचे नामस्मरण केल्याने आपल्या घरामध्ये ऋषी मुनींचे साधू संतांचे फक्त पाय लागल्याने सर्व घरातील पापे दोष नष्ट होतात. तशा ऋषी मुनींचे नावांचे स्मरण केल्याने आपले सर्व पापे नष्ट होतात. तशा ऋषी मुनींचे नावांचे स्मरण करावे.
पहिल्यांदा नारायणाने वाल्मिकाला दिले, दुसऱ्यांदा भृगु ऋषींनी शुक्राचार्यांना दिले, तिसऱ्यांदा मरीची ऋषींनी बृहस्पतीला हाच मंत्र दिला. आणि मग पुढे बद्रिकाश्रमामध्ये भृगूला क्षीरोद सागराच्या किनारी जरत्कारणाने अस्तिकाला दिला. तर असे हे 4-5 जणांना हे मंत्र दिलेले आहेत, सर्वांना हा मंत्र दिलेला नाहीये. तर जर आपल्याला या मंत्राचं जर देवी भागवत पुराणातील जर ज्ञात झालं तर याचा प्रचार प्रसार करावा. ओम श्रीम ह्रीम सरस्वती स्वाहा हा मंत्र देवी भागवत पुराणातील आहे, तर याचा प्रचार करावा, शेअर करावा, म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये या मंत्राचा जप होईल. जे पुस्तक आपलं बंद आहे आणि त्या पुस्तकातून जर आपल्याला काही खजाना भेटत आहे तर हे मंत्र असे आपल्याला कोऱ्या कागदावर आपल्या देवाऱ्यासमोर लिहून ठेवावे. मेन मंत्र आहेत हे. मी शालिनी भक्ती सागरवर जे धनदा स्तोत्र टाकलेले आहे, शायद आज म्हणजे अमावस्येच्या दिवशी टाकलेले आहे, ते पण देवी भागवत पुराणातील आहे. जर ते स्तोत्र दिवसभर ऐकले या महिनाभर बी ऐकले तर कुबेरासारखे धन प्राप्ती होईल. कुबेरासारखे हो ना हो, पण आपल्याला जी चंचल लक्ष्मी इकडे तिकडे आपली जाते तर ती स्थिर तरी आपल्या घरात राहील. रोज तरी 3 मिनिटाचा व्हिडिओ येतो, 3 मिनिटं धनदा स्तोत्र रोज महिनाभर शालिनी भक्तीसागर कथावर आहे. धनदा स्तोत्र धन वाढवणारे स्तोत्र वरती लिहिलेले, तर ते खरोखर या देवी भागवत पुराणातीलच दोघीकडे टाकलेले. तर हा मंत्र पण तुम्ही लिहून घ्यावा, सर्वात पॉवरफुल मंत्र आहे. मग बद्रिकाश्रमामध्ये भृगूला भेटला. असे हे याज्ञवल्क्याने गौतम कात्यांना तिघांना दिला. मग अनंताने अर्थात शेषाने हा मंत्र पाणीने भारद्वाजला, शाक्टायन तिघांना प्रदान केला. असा हा मंत्र जर आपण जप केला आणि जर 4 लक्ष जर केला तर हा मंत्र साक्षात सरस्वती माता घेऊन प्रकट होऊन जाईल. 4 लक्ष जर जप केला तर सरस्वती माता 4 लक्ष जप केल्याने सिद्ध होऊन जाईल आणि माता लक्ष्मी प्रकट होऊन जाईल. मग तो मंत्र जपणारा बृहस्पती सारखा आणि कुबेरासारखा धनवान बनतो, असा माताने सांगितलेला आहे. तर तो मी तुला कवच म्हणून या मंत्राचा मी तुला उपदेश केला. या कवचाचे नाव आहे विश्वविजय स्तोत्र. जो कोणी ह्या अध्यायाचं पठण श्रवण करेल त्याला विश्वविजय स्तोत्र म्हणून संबोधले जाईल. आणि त्याला या म्हणजे संपूर्ण जे काही तुमचे जर 72 पिढ्यांपर्यंत कोणी नरकामध्ये पडलेले असतील ते पितर बाहेर येतील. कोणी तुमच्या पिढींमध्ये 72 पिढ्यांमध्ये मूर्ख अपेत जन्माला येणार नाही. जो कोणी हा अध्याय ऐकेल तर असा हा अध्याय विश्वकवच अध्याय आहे. तर जो जिथे जाईल तिथे त्याला यश, कीर्ती, मान, सन्मान, विजयची प्राप्ती होईल. ज्ञानची देवी वीणादेवी बुद्धीचा भांडार त्याचा खूप भरून देईल. पूर्वी एकेकाळी सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाने हे मंत्र कवच भृगूला गंधमादन पर्वतावर ओम श्रीम ह्रीम सरस्वती नमा या 8 अक्षरांचा मंत्र भृगूला गंधमादन पर्वतावर दिला होता. त्याचे असे झाले की भृगूने ब्रह्मदेवाला विनंती केली, हे मंत्र तुझ्याप्रमाणे वेद ज्ञानीप्रमाणे आहे तर तू याचा 1 लक्षपर्यंत जप कर. अर्थात वेद जाणणाऱ्या तू सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून मी तुला हा मंत्र देत आहे. जो खूप भाग्यवान आहे त्याच्याच कानापर्यंत हा मंत्र पोहोचेल. सहजासहजी हा मंत्र कोणाच्या कानापर्यंत पोहोचणार नाही असे देवांनी सांगितले, कारण विश्वाची उत्पत्ती तुझ्यापासूनच झालेली आहे. तेव्हा हे प्रभू निर्दोष सर्वगुण संपन्न असे विश्वविजय नावाचे देवी सरस्वतीचे कवच आता मला सांग असे सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव आता सरस्वतीचे कवच सांगू लागले. वत्सा, तू आता जे वेदोत्तक आणि श्रवणीय तसेच सर्व कामनांची पूर्ती करणारे सरस्वतीचे कवच विचारलेस तर ते तुला आता सांगतो. हे सरस्वतीचे कवच सर्वप्रथम गोलोकातील वृंदावन नावाच्या अरण्यात रास करण्याच्या वेळी रासमंडलामध्ये प्रभू श्रीकृष्णाने मला दिले. कोणी दिले? ज्या वेळेस ब्रह्मदेव सांगू लागले त्या मुलाला म्हणजेच नारदाला, त्यांच्या मुलाला सांगत आहे की सर्वप्रथम रासमंडल होत होती आणि रास उत्सवाच्या वेळेस प्रभू श्रीकृष्णाने मला हे सरस्वती कवच दिले. ते कवच अत्यंत गुप्त आहे. हे कवच अत्यंत गुप्त असून कल्पवृक्षाप्रमाणे आहे. याचा अद्भुत मंत्राचा संग्रह हे आहे की हे कवच धारण करून भगवान शुक्राचार्य दैत्य गुरु बनले. हेच कवच सरस्वती मातेचे जे कवच मी आता तुम्हाला सांगेल तर दैत्य शुक्राचार्य, मी तुम्हाला आधीच सांगितलं की शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहे. तर ते इतके म्हणजे जे मेलेले व्यक्ती होते, त्यांचे मेलेले व्यक्ती जे होते गुरूंचे, दैत्यांचे जे दैत्य मरून जायचे तर दैत्य शुक्राचार्य त्यांना जिवंत करून द्यायचे. अशी संजीवनी शुक्राचार्याजवळ होती. अशी संजीवनी होती की मेलेल्या लोकांना ते प्राण देऊन जिवंत करायचे. म्हणून दैत्याचे शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहे. तर हे लक्षात ठेवायचे. दैत्य शुक्राचार्य
गुरु आहे दैत्यांचे. तर मग त्यांनी हे रासमंडलाच्या वेळेस दैत्य शुक्राचार्यांना दिले आणि त्यांनी ते कवच धारण केल्यामुळे, श्रवण केल्यामुळे त्यांना सर्वप्रथम ज्ञात झाला. म्हणून हे पठन केल्याने बृहस्पती बुद्धिमान बनला आणि वाल्मिकी आदी कवी म्हणून प्रख्यात झाला. हे जो कोणी कवचनिष्ठ श्रवण करतो तो सर्वात श्रेष्ठ बनतो आणि त्याची कीर्ती दूरवर प्रख्यात होते. आणि जे मुलं खूप अभ्यासात म्हणजे जर अभ्यास करत नसणार तर ते श्रवण मात्रे या त्यांच्या आईंनी सुद्धा श्रवण केले आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला दिले तरी पण आपले मुलं अभ्यासात खूप तीव्रतेने वाढ होईल. प्रमोशन, नोकरी, व्यापारात सर्व ठिकाणी या मंत्राचा जर जप केला आणि ते पाणी त्या ठिकाणी शिंपडले आपण गंगाजल म्हणून, तरी पण सरस्वती माता आपल्या सर्व व्यापारामध्ये लाभ करून देईल. असा हा मंत्र सरस्वती कवच आहे. तर तो मी तुला आता सांगतो. कनाद, गौतम, कण्व, पाणिनी, शाकिटायनी यांच्या ग्रंथ कुतर्व हा दक्ष कात्यायन कृतत्व याच कवचामुळे सिद्ध झाला होता. हे कवच साधारण कवच नाही आहे, हे अत्यंत पॉवरफुल कवच आहे. तर हे कृष्णाने सर्वप्रथम मला दिले, ब्रह्मदेवाला. आणि कृष्णद्वैपायन व्यास महर्षीने वेदाचे विभाग केले आणि 18 पुराणांची निर्मिती केली. तर 18 पुराणाची निर्मिती केली त्यातून हे एक कवच, महासिद्ध एक कवच आहे. 18 पुराणांचे 18 भाग केले आणि 18 पुराणांमधून सर्वात मेन कवच हे सरस्वती देवीचे कवच आहे. तर हे कवच नुसते श्रवण मात्रे बुद्धीची देवी आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो. अस्य कवचस्य प्रजापती ऋषी बृहती छंद शारदाबिके देवता सर्वतत्व परिज्ञान सर्वांत साधनाथे काव्यशक्ती पाथार्थे जपे विनियोग. तर आता सरस्वती कवचाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. श्री गणेशाय नमो नमः. श्री सरस्वती कवचम. श्रीं ह्रीं सरस्वते स्वाहा. शिरो मे पातु सर्वदा श्री वाङ्देवताय स्वाहा. बाल मे सर्वदावतु. ओम श्रीं ह्रीं सरस्वते स्वाहा. श्रोते पातु निरन्तरम्. ओम श्रीं ह्रीं भगवते स्वाहा. नेत्रयुगं सदावतु. ऐं ह्रीं वाग्वादिने स्वाहा. नासा मे सर्वदावतु. ह्रीं विद्याष्टिदातृदैवे स्वाहा. चोष्ट सतावतु. ओम श्रीं ह्रीं ब्रह्मये स्वाहा. दन्तपङ्क्ति सदावतु. ऐमतिकाक्षरो मन्त्रो मम कण्ठ सदावतु. ओम श्रीं ह्रीं पातु मे ग्रीवा स्कन्धि मे श्री सदावतु. ओम श्रीं ह्रीं विद्याष्टित्रिदैवे स्वाहा. वक्ष सदावतु. ओम विद्यादिस्वरूपाय स्वाहा. ते मे पातु नाभिकामम्. ओम ह्रीं क्लीं वाणे स्वाहा. मम हस्तो सदावतु. ओम सर्ववर्णात्मिकाय स्वाहा. पादयुगं सदावतु. ओम वागधिष्ठातृदैवे स्वाहा. मां सर्वदावतु. ओम सर्वकण्ठवासिने स्वाहा. प्राचा सदावतु. ओम सर्वजिह्वाग्रवासिने स्वाहा. निदिशि रशतु. ओम ऐं ह्रीं क्लीं सरस्वती बुधजनने स्वाहा. सततं मन्त्रराजाय दक्षिणे मां सदावतु. ऐं ह्रीं श्रीं तक्षिरे मन्त्रो नैऋत्यां सर्वदावतु. ओम ऐं जिह्वाग्रवासिने स्वाहा. मां वारुणेवतु. ओम सर्वाभिकाय स्वाहा. वायव्ये मां सदावतु. ओम ऐं श्रीं क्लीं गद्यवासिने स्वाहा. माम उत्तरवतु. ऐं सर्वशास्त्रवासिने स्वाहा. स्वायेशाना सदावतु. ओम ह्रीं सर्वपूजिताय स्वाहा. चोधर्वु सदावतु. ह्रीं पुस्तकवासिने स्वाहदो माम सदावतु. ओम ग्रंथबीजस्वरूपाय स्वाहा. माम सदावतु. सरस्वती कवच संपूर्णम. नारदा, असे हे विश्वजय कवच आहे. हा देवी सरस्वतीचा मंत्रमय देह आहे. जो कोणी हे खूप श्रवण पठन करेल तो खूप धनवान होईल. फार पूर्वी गंधमादन पर्वतावर धर्मदेवाने हे मला सांगितले. तुझ्यावर माझे अत्यंत प्रेम असल्यामुळे आणि ज्याच्यावर वीणादेवी सरस्वती मातेचे प्रेम असल्यामुळे तोच हे सरस्वती कवच श्रवण करू शकेल. पण एक लक्षात ठेव की कवच कुणाला सांगू नको.
हे कवच तू कोणाला सांगू नको. हे वस्त्र अलंकार व चंदनाने विधीपूर्वक गुरुची पूजा करून त्याच्या चरणी साष्टांग घालून दंडवत हे कवच तू धारण कर आणि गुप्त ठेव. म्हणजे हे कवच जो कोणी गुप्त ठेवेल आणि त्याचे गुप्त मंत्र करेल आणि त्याच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. पण तू जास्त याचा प्रचार करू नको. म्हणजे तुला ज्या इच्छा पाहिजे असतील त्या इच्छा तुझ्या लवकरात लवकर पूर्ण होतील. नंतर तू याचा 1,00,000 वेळा जप कर. म्हणजे तुला या कवचाची सिद्धी प्राप्त होऊन जाईल. मग तो माणूस जणू काही दुसरा बृहस्पती, कुबेर, अष्ट, कविश्रेष्ठ, वक्ता, त्रैलोक्य विजयी बनतो. फार काय सांगू. पण तो कवचामुळे सर्वत्र त्याचा विजय मिळतो. आणि एक कवच कण्व शाखेतील आहे. आणि हे देवीचे संपूर्ण स्तोत्र, मंत्र, पूजेची पद्धत, ध्यान, वंदन कसे करावे आता ते सांगतो तुला. देवीचे कवच सांगितले, आता स्तोत्र कुठले आहे, पूजेची पद्धत काय आहे, वंदन कसे करावे सरस्वती मातेला, तर ते आता सांगतो. मग नारायण म्हणाले, वत्सा नारदा, आता मी तुला सरस्वतीचे सर्व कामना पूर्ण करणारे स्तोत्र सांगणार आहे. पूर्वी महर्षी याज्ञवल्क्य यांनी स्तोत्राने सरस्वतीची स्तुती केली. याज्ञवल्क्यांना त्यांना गुरूंनी शाप दिल्या कारणाने त्यांना सर्व विद्या ज्ञान यांचे विस्मरण झाले. ज्याच्यावर देवी सरस्वती नाराज होते त्याला श्राप राहतो. त्याला विना देवी ज्ञानची देवी काहीच ज्ञात राहू देत नाही. म्हणून तसे श्राप दिल्या कारणाने ते सर्व बुद्धिहीन झालेले होते. त्यामुळे दुःखी होऊन ते सूर्यक्षेत्रात गेले. तेथे काही काळ तपस्या केली. तेव्हा सूर्य प्रत्यक्ष झाला. मग त्यांनी रडत रडत आपले दुःख त्याला सांगितले. सूर्याने त्यांना प्रसन्न होऊन वेदांगाचे प्रशिक्षण केले. सूर्य त्यांना असेही म्हणाला की ते सर्व ज्ञान समरणात राहावे. याकरता त्यांनी श्रद्धापूर्वक वाघदेवीची स्तुती करावी. असे सांगून सूर्य गुप्त झाला. मग स्नान करून महर्षी वाघदेवाची स्तुती करू लागले. ते म्हणाले, आता सरस्वती स्तोत्राची कशी स्तुती करावी, सरस्वती मातेची कशी स्तुती करावी, तर सरस्वती स्तोत्र तू आता ऐक. देवीची कशी स्तोत्र आहेत आणि कशी स्तुती करावी. कृपाकरम जगन्मात मार्वम हततजसहम गुरुशापास्तस्मृती भ्रष्ट विद्याहीनच दुःखितम ज्ञानम देहि स्मृती विद्यां शक्ती शिष्य प्रबोधिनी ग्रंथकृतत्व शक्तीच सुशय्य सुप्रतिष्ठितम प्रतिभां सत्सभायाच विशारक्षमता शुभांबम लुप्तं सर्व दैव योगानवी भूतं पुण्यकुरुं यथा डुकुरुं भस्मानीच करोति देवता पुन्हा ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्यादि देवी या तस्मै वानवे नमो नमः विसर्गबिंदू मात्रसु यद अधिष्ठानमेवच तदष्टित्रात्रिय देवी तस्येन नित्यै नमो नमः व्याख्यास्वरूपा सा देवी व्याख्याधिष्ठ तु रूपिणी यया विना प्रसंख्यावान संख्यां कर्तुं न शक्यता कालसख्यां स्वरूपाया तस्यै दैवे नमो नमः भ्रमसी सिद्धान्तरूपाया तस्यै दैवे नमो नमः स्मृतिशक्ती ज्ञानशक्ती बुद्धिशक्ती स्वरूपिणी प्रतिभा कल्पनाशक्ती या तस्यै दैवे नमो नमः. तर असे हे सरस्वती मातेचे स्तोत्र होते. तर ते तुला मी सांगितले. पूर्वी एकदा असे घडले की सनत कुमारांनी ब्रह्मदेवाला काही शंका विचारली होती. त्यावेळी तो निरंतर झाला की काही सुचतच नसल्या कारणाने टकामका पाहत बसला. तेव्हा जगतमाता भगवान श्रीकृष्ण परमात्मा तेथे प्रकट झाले व म्हणाले, हे प्रजापती, तू आता वाघेश्वरी देवीची स्तुती कर, म्हणजे तुझी बुद्धी ठिकाणावर येईल. तर तू ब्रह्मदेवाने त्याप्रमाणे तुझी स्तुती केली. त्याची बुद्धी स्थिर झाली. मग त्याने उत्तम प्रकारे सनत कुमाराचे शंकेचे निरासन केले. आणखी एकदा वसुंधराने असाच काही एक प्रश्न अनंताला केला. असाच काही न सुचल्यामुळे तो मौनपणे बसला. तेव्हा भयभीत झालेल्या अशा त्याला कश्यपांनी सांगितल्याप्रमाणे त्याने सरस्वतीची स्तुती केल्यानंतर त्याची बुद्धी पुन्हा कार्यक्षम झाली. भगवान व्यास महर्षी एकदा वाल्मिकी ऋषीकडे गेले. त्यांनी पुराणाविषयी काही सूत्रांचा अर्थ विचारला. तेव्हा ऋषी वाल्मिकी एकाएकी हतबद्ध झाले. मग त्यात जगदंबा सरस्वतीचे अर्थात तुझे स्मरण करून तुझ्याच कृपेने भ्रम नष्ट झाल्यावर व्यासांना सूत्र समजावून दिली. मग ते व्यास पुष्कर क्षेत्री गेले व तेथे 100 वर्ष तुझी आराधना करून तुझ्याकडून वर मिळवला आणि नंतरच ते कविद्री झाले. नंतर वेदांचे विभाग पाडून 18 पुराणांची रचना केली. कोणी एकेकाळी महेंद्र सदाशिव पाशी गेला. त्याला काही तत्वशंका विचारली. तेव्हा सदाशिवाने आधी तुझे सरस्वतीचे ध्यान केले, मग त्याला उपदेश केला. अशा शब्दशास्त्राविषयी काही शंका
इंद्राने देवगुरु बृहस्पतीला विचारले. आता तो एकाएकी निरंतर झाला. मग तो पुष्कर क्षेत्री जाऊन 1000 दिव्य वर्षपर्यंत तुझी आराधना करीत होता. मग तुझ्याकडून वर मिळाल्यानंतर परत आला आणि मग महेंद्राला त्याने ज्ञानोपदेश केला. जे मुनिजन शिष्यांना विद्यादान करतात ते तुझे ध्यान करतात, स्मरण केल्याशिवाय अध्यापन करत नाही. अनेक ऋषी, मनु, दानव, दैत्य, देव एवढेच नव्हे तर ब्रह्मा, हरिहर तुझी पूजा व स्तुती करतात. जो कोणी विनादेवीची पूजा स्तुती करतो त्याला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही वेदना होत नाही. मग नंतर हे सर्वजण तुझे हर हरी पूजा करून स्तुती करतात. विष्णू 1000 मुखांनी सरस्वतीची पूजा आराधना करतात. महादेव 5 मुखांनी सरस्वतीची पूजा करतात. ब्रह्मदेव 4 मुखांनी सरस्वतीची स्तुती करताना थकून जातात. तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा सांगू? एका मुखाने मी सरस्वतीची किती स्तुती करू? असे बोलल्याने नम्रपणाने त्यांनी प्रणाम केला. दुःखाने रडू लागले. मग मात्र सरस्वतीला न राहून ती जवळ जाऊन बोलली, वत्सा, तू कविश्रेष्ठ होशील बरं. असं सरस्वती मातेने त्याला आशीर्वाद दिले की तू कविश्रेष्ठ होतील. तुला जी इच्छा आहे, तू माझी आराधना केली, स्तोत्र केले, कवच ऐकले, मंत्रपठन केले, पूजा आराधना केली, तुझ्या ज्या इच्छा आहेत त्या मी पूर्ण करेल. जो भक्त माझी आराधना करेल, स्तुती, मंत्र, कवचचे पठन श्रवण करेल, मी त्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना प्रकट होऊन त्यांच्या इच्छा त्वरित पूर्ण करेल. मग याज्ञवल्काच्या सरस्वती स्तोत्राचे जे नित्य पाठ करतात, जे मी तुम्हाला आता सरस्वती स्तोत्र सांगितले, जो कोणी याज्ञवल्कांनी लिहिलेले स्तोत्र आहे, जो कोणी याज्ञवल्काच्या सरस्वती स्तोत्राचा जो नित्य पाठ करतो तो बृहस्पतीसारखा वाचसिद्ध, त्याची वाणी मधुर आणि बुद्धिमान होते. अगदी महामूर्ख सुद्धा असला तरी सुद्धा 1 वर्षभर निस्ता या सरस्वती मातेच्या स्तोत्राचा निस्ता जप पण केला तरी तो महापंडित आणि विद्वान होईल, एवढी 100% गॅरंटी. तर असा हा सरस्वती मातेचा जप आणि मंत्र त्यांची आराधना सांगितली. मग नारायण पुढे सांगू लागले की नारदा, सरस्वती तर नेहमीच वैकुंठात नारायण जवळ असते, पण मग एकदा तिचे गंगेबरोबर भांडण झालं आणि गंगेला तिला शाप दिला. त्याचा परिणाम असा झाला की ती एका अंशाने नदीच्या रूपात भारतात अवतीर्ण झाली. ती भारतातील पावन व पुण्यरूपिणी नदी आहे. मग पुण्यवन मनुष्यांना तिची किनारे वास किंवा सेवा करण्याची संधी मिळते. ती तपस्व्यांची तपस्या, तपाचे फल आहे. जसे तप पापरूपी काष्ठसमोर जाळून टाकते, तशी ती ही पापे जाणणारी दगदगीत आगीसारखी आहे. जे ज्ञानजन सरस्वतीच्या प्रवाहात देह त्याग करतात ते वैकुंठात श्रीहरीच्या सभेत राहतात. त्याचप्रमाणे पापी माणसाने जर सरस्वतीच्या पाण्यात नुसते स्नान केले, सरस्वती मातेचे मंत्र स्तोत्र कवच केले, तरी सुद्धा त्या सर्व पापांपासून सुटून दीर्घ काळपर्यंत विष्णू लोकामध्ये राहील. जो कोणी सरस्वती मातेची थोडीशी आराधना करेल, ओम ह्रीम श्रीम सरस्वती नमः या मंत्राचा सुद्धा जप श्रवण पठन करेल, तरी तो प्रदीर्घ काळपर्यंत विष्णू लोकी राहील. त्याला यमदूत हात लावणार नाही, नरक यातना त्याला होणार नाही. चातुर्मास, पौर्णिमा तिथीचा क्षय असताना, व्यतीत पात योग, ग्रहण काल, दुसरी एखादी पुण्यतिथी किंवा सहजासहजी जरी स्नान घडेल तरी तो मानव वैकुंठामध्ये राहील. जो कोणी या सरस्वती मातेचा अध्याय श्रवण पठन करेल तो साक्षात हरिस्वरूपला जाऊन मिळेल आणि त्याचे सर्व पापे ब्रह्महत्येसारखी असेल तर ते सुद्धा जळून भस्म होतील. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते विष्णूजवळ वैकुंठा लोकामध्ये त्यांची पूर्ण पिढी तिथे राहील असे सांगितले. सरस्वतीच्या तीरावर 1 महिनाभर राहून जो सरस्वती माताचा 8 अक्षराच्या मंत्राचा जरी जप केला, कितीही महामूर्ख असला तरी तो महाकवी बनेल. सर्वत्र त्याची गौरवीला जाईल, विजय होईल, आकार होईल. निसंशय शोर करून जो कोणी सरस्वतीच्या काठी राहील आणि रोज स्नान करून जर सरस्वती मातेचा मंत्राचा पठन करेल, या निस्त सरस्वतीच्या काठी राहून स्नान करून घेईल, तरी त्याला पुनर्जन्म येणार नाही, मोक्षाची प्राप्ती होईल. नारदा, ही मी तुला थोडक्यात माहिती सांगितली. आता तुला आणखी काय माहिती विचारायची आहे सरस्वती मातेची तर ते मला सांग. मग सूत शौनिकान मुनींना म्हणाले, अहो नारदाने त्या प्रसंगी नारायणाला जो प्रश्न केला तो आता ऐक. नारद म्हणाले की देवा, मी असे काही ऐकले आहे की गंगा आणि सरस्वतीचे भांडण झाले होते. त्या तिघांचा त्यांचा परिणाम म्हणून देवी सरस्वती या भारतात अंशरूपाने अवतरणित झाली आहे. कारण असे की तुमच्या तोंडच्या कथा ऐकून माझे मनच तृप्त होत नाही आहे. सरस्वती देवी म्हणजे काही कुणी साधीसुधी स्त्री नव्हे, ती तर सर्व त्रैलोक्याची तिची पूजा करतात. जो कोणी तिची पूजा करणार नाही तो मूर्ख, अपेज आणि नरकामध्ये पडेल. जो कोणी सरस्वती मातेचे नुसते नामस्मरण करून घेईल तरी त्याच्या इच्छा त्वरित पूर्ण होतील आणि त्यांच्या पिढीत कोणी मूर्ख अपेज जन्माला येणार नाही.
तर मग तिची पूजा आराधना ही देवसुद्धा थकून जातात, तर आपण कुठे लागलो. तर गंगासुद्धा सत्वगुणी आहे. असे काही घडले की गंगेने तिला शाप दिला. दोघंही तेजस्विनी आहेत. त्यामुळे कलाचे कारण जाणण्याची मला उत्कंठा झालेली आहे की या तिघी कशा काय नदी बनल्या, तेव्हा ती पापनाशिनी गंगा कशी काय या पृथ्वीवर अवतरित झाली, ती नारायणाजवळ नारायणाच्या पायाजवळ अंगठ्यामधून गंगा कशी निर्मित झाली. एकदा गंगेने हास्यमुखाने तिरक्या नजरेने नारायणाकडे पाहिले. नारायणाने हसून तिला प्रतिसाद दिला. दोघांची नजर चालू पाहून लक्ष्मीला खूप राग आला आणि सरस्वतीला पण राग आला. ती कथा पापनाशिनी आहे, ती तरी ऐक. वस्तुस्थिती अशी होती की लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा अशा तिघीही नारायणजवळ गुण्या गोविंदाने नाचत होत्या. एकदा गंगेने हास्यमुखाने तिरक्या नजरेने नारायणाकडे पाहिले आणि नारायणानेही हसून तिला तसाच प्रतिसाद दिला. दोघांची अशी नजरानजर चालू असलेली पाहून लक्ष्मीला त्यांचे विशेष काही वाटले नाही, पण सरस्वतीला मात्र फार राग आला. सात्विक स्वभावाच्या लक्ष्मीने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट सरस्वती मात्र रागाने लालेलाल झाली. तिच्या नेत्रात जणू रक्त उतरले. तिचे अंग कापू लागले, होठ थरथर कापू लागले. तेव्हा ती पतीला म्हणाली, ती सज्जन, धार्मिक व गुणवान पतीने आपल्या बायकांना समानतेची वागणूक दिली पाहिजे, पण धूर्त पती मात्र अगदी उलट वागतात. तुमचे प्रेम माझ्यापेक्षा जास्त या गंगेवर आणि लक्ष्मीवर आहे आणि त्या दोघीही एकमताच्या असल्या कारणाने तुमचा हा धीटपणा चालतो. त्यांना काहीच वाटत नाही. मीच कमनशिबी आहे, असे सरस्वतीने नारायणाला सांगितले. कारण जर पतीचे प्रेम नसले तर जिण्याला अर्थ तरी काय आहे. जे तत्वज्ञानी तुम्हाला सत्वगुणी समजतात ते पंडित म्हणून घ्यायला लायकीचे नाही. ते मूर्ख असून त्यांचे वेदज्ञान उच्चकामी आहे. तुमच्या मनाला त्यांनी ओळखले नाही. नारदा, अशी सरस्वतीने केलेली निर्भत्सना ऐकून नारायण काही उत्तर न देता तेथून मुकाट्याने उठून चालते झाले. नारायण गेल्यावर वागेश्वरी सरस्वतीचा कोप आणखीन उफाळून आला. ती धुसफूस गंगेला बोलली, अगं नीलाजरे, कामातूर बाई, तुला नारायणाला वश केल्याचा मोठा गर्व वाटतो नाही का? तू स्वतःला मोठी पतीची लाडकी समजतेस काय? आज मी तुझा माज उतारते की नाही ते बघ. तो नारायण माझ्याकडे काय वाकडे करतो तेही मी पाहीन. असे दोघांचे भांडण चालू झाले. असे बोलून ती गंगेच्या झिंज्या उपटण्याकरता, तिचे केस ओढण्याकरता तिच्या अंगावर धावून गेली. तेव्हा लक्ष्मी मध्येच पडली आणि तिने हाताला धरून दोघींना बाजूला केले. त्यांचा गंगेला आणि सरस्वतीला लक्ष्मीने दोघांना बाजूला केले. त्याचा परिणाम मात्र असा उलटा झाला की दोघांचे भांडण आवरायला लक्ष्मी मध्ये पडली, तर सरस्वतीनेच लक्ष्मीला श्राप दिला. ती म्हणाली की अगं पद्ये, तू न्याय अन्याय न पाहता एखाद्या वृक्षाप्रमाणे किंवा नदीप्रमाणे गुपचूप राहतेस, तर तू लवकरच वृक्ष आणि नदी होऊन पडशील जा, असे सरस्वती मातेने लक्ष्मीला श्राप दिला. असा शाप ऐकून लक्ष्मी उलट उत्तर न देता मुकाट्याने तिचा हात हाती घेऊन उभी होती. पण गंगेचा संताप मात्र अधिक वाढला आणि ती लक्ष्मीला बोलली, अगं पद्ये, कशाला तू या दुष्ट आणि तोंडाळबाईच्या नांदाला लागतेस? हिला काय करायचं असेल ते करू दे. हिच्यापाशी केवळ वाणीचे बळ आहे, पण तिने माझ्या वादविवाद करावा म्हणजे तिचे माझे बळ किती आहे ते समजेल, असे गंगेने सरस्वतीला सांगितले. तेव्हा तू आता मध्ये न पडता गप्प उभी राहा आणि काय होते ते पा. मग ती वळून सरस्वतीला म्हणाली, तू हिला नदी होण्याचा शाप दिलास ना, तर आधी तू नदी होऊन मृत्यूलोकात जाऊन पडशील आणि पापे लोकांची धुशील. त्यावर रागारागाने सरस्वतीने सुद्धा अशा शाप दिला की तू सुद्धा भूतलावर नदी होशील, पापी लोकांची पापे तू पण धुशील. असे त्यांनी परस्परांना तिघांना श्राप दिला. त्याचवेळी चतुर्बाहू श्रीहरी तेथे प्रकटले. 4 सेवकासह तेथे आले. सरस्वतीचा हात हातात घेऊन त्या तिघांना कलह मागचा पूर्व इतिहास सांगितला. तेव्हा त्या तिघी आपला अविचार उतावळेपणात जाणून दुःखी झाल्या. मग विष्णू त्यांना समजवू लागल्या, लक्ष्मी, आधी तुला मिळालेल्या शापाचा परिणाम तू ऐक. तू एका अंशाने पृथ्वीवर धर्मध्वज नावाच्या राजाच्या घरी अयोनी सबुंता अशी जन्मशील. तेथे दैवयोगाने तू वृक्षरूप होशील. तेथे माझ्या अंशाने उत्पन्न झालेला दैत्यराज शंखचूड हा दैत्याशी तुझा विवाह होईल. अंती तू पुन्हा येथेच येशील. भारतामध्ये तू त्रैलोक्य पावन करणारी तुळस म्हणून प्रसिद्ध होशील. तू भरतखंडामध्ये अंशरूपाने राहशील. पद्यावती नावाची नदी होशील.
गंगे, तुला सुद्धा सरस्वतीने श्राप दिल्यास आहे, तर तू त्याला भोगण्यासाठी माझ्याच अंशाने भारतवर्षात नदी व्हावे लागेल. भगीरथी नावाचा एक राजा तपश्चर्या सामर्थ्याने तुला घेऊन जाईल. त्यामुळे तुला तेथे भगीरथी असे लोक म्हणतील, भगीरथी गंगा असे म्हणतील. त्यानंतर माझाच अंश असलेल्या सागराची तू पत्नी होशील. मग माझ्याच अंशाने उत्पन्न झालेल्या शंतनू राजाची तू पत्नी होशील. सरस्वती, तुला मिळालेल्या शापामुळे तू सुद्धा एका अंशाने भारतवर्षात जाशील. मग तुम्ही तिघही सवती मिळून आपापले शाप भोगा. आता तू स्वतः ब्रह्मदेवाची भार्या होशील. गंगा, लक्ष्मी या अनुक्रमे शिवाजवळ व माझ्याजवळ राहतील. लक्ष्मी शांत व उदार आहे. तिच्या अंशकुलाने युगायुगात तशाच स्त्रिया उत्पन्न होतील. कितीही युग होय, तर लक्ष्मी सारख्या शांत आणि उदारच स्त्रिया जन्माला येतील. तीन स्वभावाच्या तीन बायका, तीन स्वभाव असलेले तीन प्रकार, तीन असलेले तीन नौकर, तीन भाऊ, वेद विरोधी आचरण करणारे, असे खात्रीने अकल्याण करणारे असतात. जेथे घरातील स्त्री पुरुषासारखी वागणारी असते व पुरुष हा स्त्री अधीन व बैल्या असतो, तेथे पदोपदी अकल्याण होते. जे पुरुष बायकांचे ऐकतात त्याचे अकल्याणच होते. त्यांचा जन्म निरर्थक राहतो. ज्याची पत्नी टोंडाळपणे करते, योनी दुष्टा व भांडण उकरून काढण्यात पटाईत असते, त्याने अरण्यात जाऊन राहिले तर जास्त हिताचे होईल. तेथे त्याला अन्न पाणी सुखाने मिळेल. दुष्ट स्त्रीबरोबर जन्म काढण्यापेक्षा हिंसक पशु म्हणून जन्मलेले बरे, या राहिलेले बरे हे चांगलेच म्हटले पाहिजे. व्याधीचा ताप व विषाचा दाह दुष्ट स्त्रीच्या बोलण्यापेक्षा फार बरा. ज्याला स्त्रीने नाकात व्यसन घालून ठेवलेलं असतो, ती मेल्यानंतर शुद्ध होतो. तो दिवस जी कर्म करतो ती निष्फळ होतात. त्याची इहलोकी परलोकी निंदा होऊन शेवटी तो नरकाचा वाट धरतो. यश व कीर्ती ज्याच्या नशिबी नसतात, तो जिवंत असून मेल्यासारखा आहे असा समजावे. तसेच सवती म्हणून सुखाने राहतील ही गोष्ट केवळ अशक्य आहे. एक पत्नी असणारा खरा सुखी होत नसतो. मग अनेक बायका करणाऱ्या पुरुषांची गोष्ट काय सांगू. तेव्हा आता मी सांगतो ते ऐका. गंगे, तू कैलाशावर शिवापाशी जाऊन राहा. सरस्वती, तू ब्रह्मदेवाच्या आश्रयाला जा. हे कमलवासिनी लक्ष्मी सुशील अशी कमला मात्र माझ्याजवळ राहील. ज्याची पत्नी पतिव्रता, सुशील, आज्ञाकारक, आदरपूर्वक अशी असेल, त्याला इथे तर जन्मभर सुख मिळेलच, पण परलोकात सुद्धा तिला मुक्तीचा लाभ होतो. स्त्री पतिव्रता असल्यामुळे फळ हेच आहे की असा मनुष्य सर्व सुख भोगून जीवन मुक्त होतो. पण ज्याची स्त्री दृष्ट चरित्रहीन असेल, अशा त्या मनुष्याच्या वाटेला दुःखच दुःख येते किंवा जिवंत प्रेताप्रमाणे आहे असे समजावे. तर असा या सरस्वती मातेचा, गंगाचा आणि लक्ष्मीचा श्राप होता. तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकवले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. आता वाजले रात्रीचे 12. तर 11 वाजता बसली होती व्हिडिओला, तर रात्रीचे 12 होऊन गेले. व्हिडिओ बनवत पूर्ण तयार करत 1 वाजेल. सकाळी परत 5:30-6 वाजता उठवायचं, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचायचा. माझी तळमळ चालू असते. तुमच्या बी कमेंट्स येणं माझ्यासाठी चालू असतात. फक्त तुमच्या कमेंट्समुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवते. तर माझ्या या व्हिडिओला फक्त कमेंट्स करा, म्हणजे मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल की मी तुमच्यापर्यंत चांगल्या कथा पोचू शकते हे मला समजेल. काहीतरी कमेंट्स नक्की करा आणि मला आत्मसाथ द्या. माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे. तिकडे बी सरस्वती मातेचे उपाय, गणेश जयंतीसाठी गणपतीचे मंत्र, स्तोत्र येणार आहे. या चॅनलला गणेश पुराण, गणेश जयंतीला तर येऊनच जाईल. ज्या वेळेस ज्या महत्त्वाच्या स्थिती राहतात तोच माझा व्हिडिओ येतो. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब